राहुल भाऊ आहेत आमतले. हे आता आम्ही काय करत आहोत, हे आम्ही SRT पद्धत केलेली आहे आणि या SRT पद्धतीला आम्ही नांगरलेलं नाही आहे शेत. एक वेळ बेड तयार करून घेतले आणि बेडवरच हे सर्व प्रकारची लागवड करत आहोत. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा डवरा मारलेला नाही, वखर मारलेला नाही आणि विशेष म्हणजे आतापर्यंत तणनाशक पण मारलेलं नाही. आणि आता हे याला नळी टाकलेली आहे. नळी टाकून आपण हे पराठे खालच्या पाण्याने काढली होती आणि आता याला ड्रिंचिंग करत आहोत. ड्रिंचिंग म्हणजे आम्ही 50 किलोची थैली खताची थैली घेतलेली आहे. कोणतं खत आहे राहुल भाऊ, दाखवा. 10-26-26 खत आहे, बघू शकता. 10-26 पकडा आहे. हे राहुल भाऊ बेंदरकर यांचे शेत आहे. 10-26-26 यांनी खत टाकलेलं आहे आणि हे खत आम्ही ड्रिंचिंगनं आता सोडत आहोत. हे बघा, आम्ही औषध केलेली आहे. औषध म्हणजे खत आहे हे ॲक्च्युली. हे खत चांगल्या प्रकारे आमचे जे कास्तकार आहेत, ज्यांचं शेत आहे, राहुल भाऊ बेंदरकर, हे कास्तकार एकजीव चांगले करत आहेत. यांना चांगलं काम जमतं ते एकजीव करायचं. हे टाकी आहे, किती लिटरची टाकी आहे? 300 लिटरची टाकी आहे आणि ह्याच्यात एक खताची पोतळी टाकलेली आहे आम्ही 50 किलोची, पूर्ण एकच पोतळी टाकलेली आहे. आणि हे बघा, ड्रिंचिंग म्हणजे हे याला जे पूर्ण नळ्या टाकल्या आहेत, नळ्या हे वेंचुरी आहे. इकडून जे आहे हे पाईपलाईनने पाणी येत आहे इकडच्या साईडनं आणि हे वेंचुरीमध्ये हे पाणी जाऊन अर्ध खताचं पाणी या नळीद्वारे याच्यामध्ये वेंचुरीमध्ये येत आहे आणि अर्ध जे पाणी आपलं ट्यूबवेलचं बोरवेलचं पाणी आहे ते या वेंचुरीमध्ये मिक्स होऊन, असं दोन्ही खताचं पाणी आणि ते पाणी मिक्स होऊन हे आपलं इथं हा आउटलेट पाईप आहे. सरळ आपल्याला बघत आहे आउटलेट पाईप तिथं जात आहे आणि तिथून ह्या नळ्या ज्या आहेत ते 2 इंचच्या पाईपाला पूर्ण नळ्या आहे कनेक्ट आहेत. ठिबकच्या नळ्या कनेक्ट आहेत आणि त्याच्याद्वारे हे खत आपण नेलं सोडत आहोत. ठीक आहे, धन्यवाद.